हाय नमस्कार मंडळी, मी सोनी. तर आज ना मी 5 वाजताच उठले होते. उठल्या ना आधी मी आंघोळ करून घेतली आणि त्यानंतर लगेचच फरशी पुसायला घेतली. फरशी पुसून झाली होती, मग लगेच चाफ्याच्या फुलांच्या माळा बनवायला घेतल्या. माळा बनवून झाल्या होत्या, मग लगेच मला देव पण उजळून घ्यायचे होते. 1 महिना झाला होता मी देवांकडे पाहिलंच नव्हतं आणि देवपूजा पण केली नव्हती. त्याचं कारण ना मी तुम्हाला पुढं सांगतेच. देवांवरती खूप जास्त धूळ जमा झाली होती, देवांकडे बघूच वाटत नव्हतं आणि पूजेचे भांडे पण खूप जास्त खराब झाले होते. मग भांडे पण घासून घेतले आणि देव पण उजळून घेतले. आता बघा, देव उजळल्यावरती ना मस्त असे चमकत होते. किती छान दिसतंय ना आता. आता देव उजळून झाले होते, मग म्हटलं चला लगेच गुढीची तयारी करून घेऊ. कालपर्यंत तर माझं चाललं होतं गुढी उभारायची नाही, कारण की आहे ना इथे ना आम्हाला गुढी उभी करायला जागाच नाही आहे कुठे. त्यामुळंच मग नको नको चाललं होतं. पण आहोनी ना येतानीच हे वेळूची काठी आणि चाफ्याचे फुलं घेऊन आले होते. मग म्हटलं चला उभी करू. आमच्या इकडे ना गुढीला हे चाफ्याच्या फुलांची माळच घालतात बरं का. तुमच्या इकडे कोणत्या फुलांची माळ घालतात मला नक्की कमेंट करून सांगा. गुढीला ना लिंबाच्या पाला, चाफ्याच्या फुलांची माळ लावली होती आणि एक गाठी लावली होती आणि वरतून तांब्या उबडा करून एक साडी लावली होती. तर ना तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आता आहे ना 1 महिना झालं मी देवपूजा बंद केली होती. तेव्हापासून ना मी उंबरड्यावरती हळदीचं लेपन पण केलं नव्हतं बरं का. मग म्हटलं चला, आज नवीन वर्ष पण लागलंय आणि गुरुवार पण आहे, तर आज ना उंबरट्यावरती ना हळदीचं लेपन करून घेऊ. मग ना सगळ्यात आधी तर हळदीचं लेपन करून घेतलं उंबरट्यावरती आणि त्याच्या बाजूला ना स्वस्तिक काढले 2 कुंकवाने दोन्ही साईडने. स्वस्तिकच्या बाजूलाच ना 2-2 रेषा देऊन घेतल्या आणि त्याच्या साईडला ना एक एक फूल पण ठेवून घेतलं. आता उंबरट्याचं तर पूजन झालं होतं माझं. मग लगेचच ना मला देवपूजा करायची तयारी करायची होती. मग लगेच देवपूजा करायला घेतली मी. आता मी तुम्हाला सांगते मी 1 महिना देवपूजा का केली नव्हती. तर ना माझ्या जाऊबाईंची डिलेवरी झाली होती बरं का. आता मोठे माणसं म्हणतात की 1 महिना किंवा 1.25 महिना आपल्या घरात जर डिलेवरी झाली तर मग देवपूजा करायची नसते. म्हणूनच मग मी पण देवपूजा बंद केली होती. आता जाऊबाईंना 1 महिना झाला होता, मग म्हटलं चला आजपासून आपण सुरुवात करू. नवीन वर्ष पण आहे आणि गुढीपाडवा पण आहे, त्यामुळे ना आज गुरुवार पण आहे, मग आज सुरुवात करू. तर मस्त अशी देवपूजा करून घेतली. देवपूजा झाली होती आज घरामध्ये. तर आज खूप जास्त प्रसन्न वाटत होतं आणि 1 महिना ना खूप जास्त बोरिंग बोरिंग वाटत होतं. त्यामुळे ना आज म्हटलं चला काही झालं तरी आज देवपूजा सुरू करूच. तुम्हाला काय वाटतंय किती दिवस पाळायला पाहिजे? आता मला कोणी कोणी सांगायचं 12 दिवस पाळायचं, 1 महिना पाळायचं, 1.25 महिना. पण म्हटलं चला आज तर मला सुरुवात करायचीच होती. कारण की ना आणखीन जास्त दिवस मी बिना देवपूजा केल्याची राहू शकत नव्हते. खूप जास्त बोरिंग वाटत होतं घरामध्ये आणि आज देवपूजा झाली होती ना तर खूप जास्त प्रसन्न वाटत होतं. देवपूजा तर करून झाली होती, मग लगेचच मला आता स्वयंपाक बनवायला घ्यायचा होता. देवपूजेमध्येच ना माझा भरपूर वेळ निघून गेला होता. खूप जास्त टाईम झाला होता आणि भूक पण खूप जास्त लागली होती. कारण की ना मी सकाळी नाश्ताच नव्हता केला. मग लगेच पटपट स्वयंपाक बनवायला घेतला. बाकीची कामं उरकेस तोपर्यंत ना मी इकडं डाळ शिजत घातली होती. तसं तर ना गुढीपाडव्याच्या दिवशी सगळीकडेच ना पुरणपोळीचा बेत असतो, पण मला आज ना पुरणपोळी नव्हती बनवायची. माझ्याकडे ना साधा सिंपलच मेनू होता. उद्या ना स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे ना, त्यामुळं मग उद्या मी पुरणपोळी बनवणार आहे. आज ना वरण भात, मटर पनीरची भाजी आणि ना श्रीखंड असा मेनू होता माझ्याकडे. आता डाळीला फोडणी देऊन झाली होती आणि दुसरीकडे ना मटर पनीरची भाजी पण करून घेतली होती. मग म्हटलं चला भाजी होती ना तोपर्यंत लगेच पुऱ्या पण लाटून घेऊ. आता ना भाजीमध्ये कोथिंबीर टाकली ना त्यावेळेसच चपातीवर पण थोडी पडली, त्यामुळे चपातीवरती ते काळं दिसतंय बरं का. तर मी ते तसंच लाटून काढली, कोथिंबीर पण तशीच लाटून काढली. आता पुऱ्या करून घेतल्या होत्या आणि भूक पण खूप जास्त लागली होती. म्हटलं चला आता पुऱ्या झाल्यात बनून तर मग लगेच तळायला घेऊ. तेल ठेवलं होतं तापायला. सगळ्यात पहिले तर ना डीमार्टमधून पापड आणले होते ना, ते पापड तळून घेतले आणि त्यानंतर ना तांदळाच्या पापड्या पण आणल्या होत्या डीमार्टमधून, त्या पण मग तळून घेतल्या आणि मग पापड्या तळून झाल्यावरती आहे ना
लगेच पुऱ्या तळायला घेतल्या. पुऱ्या तर ना मस्त अशा टम्म फुगल्या होत्या माझ्यासारख्याच बरं का. आता पुऱ्या तळून झाल्या होत्या, मग लगेच मला जेवण करायचं होतं. तर ना जेवणाच्या आधी ना मला असं वाटलं होतं मी 7-8 तरी पुऱ्या खाईल, इतकी जास्त मला भूक लागली होती. पण जेवायला बसल्यावरती ना 2-3 पुऱ्याच खाल्ल्या मी फक्त आणि लगेचच माझं पोट भरलं. तर तुमच्यासोबत पण असं होतं का मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ब्लॉग कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.